ज्या महामानवामुळे आपण माणूस म्हणून जगतोय, ज्या महामानवामुळे मी आज तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे, कारण तेव्हा परिस्थिती अशी होती की काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या असं काही लोक म्हणत होती, परंतु तो महामानव असं बोलला की नाही, या देशातल्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि या देशामध्ये जो भांडवलदार असेल, श्रीमंत असेल, त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल. अशा महामानवाच्या बाबत त्यांचा सुद्धा बाप बाबासाहेबच आहे, म्हणजे बाबासाहेब म्हणून त्यांना मताचा अधिकार आहे. तरी सुद्धा ते आता चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करतायत. अशा सर्वांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ही आपली सभा आहे. आणि या सभेमध्ये ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते जिहादींचे बाप माननीय आमदार, बाप म्हणजे कसं ठोस्यास ठोसा म्हणून बाप, माननीय संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माननीय सागर बेग, माननीय वाल्मिक अण्णा निकाळजे, माननीय नानासाहेब वाघमारे आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. खरं तर उशीर खूप झालाय सभेला, मी जास्तीचं बोलणार नाही, थोडक्या मिनिटामध्ये माझं मत व्यक्त करणार आहे. परंतु मित्रांनो, विषय नीट समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते, इतके हुशार होते. भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं. वाल्मिक अण्णांनी जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब, म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे, दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे. म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं. म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947 ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे, त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे, त्यांना इस्लाम हे प्रथम आहे. म्हणजे जगातले जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात. म्हणजे राष्ट्रीयत्व त्यांच्यामध्ये नाही आहे, राष्ट्राविषयीची भूमिका त्यांच्या मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा विषय नीट समजून घ्या. समजा मी बोललो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे, अरे पण संग्राम भैया जगताप पण बोलतायत ना, मग जरा सिरियस घ्या ना. तुम्ही सिरियस घेण्याची आवश्यकता आहे ना. बरं ठीक आहे, संग्राम भैया बोलतायत, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबांनो, या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही. आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते ह्यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडं पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडं आणा. जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती. म्हणजे बघा किती बुद्धिवान माणूस होता, किती त्याने हुशारीने हे सगळं लिहिलंय. संग्राम भैयांनी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं रंजन चौधरीचं, मी त्यात एक मुद्दा मांडणार आहे. रंजन चौधरी 5 वेळा काँग्रेसचे खासदार होते, मुसलमान त्यांना मतं देत होते. परंतु जेव्हा मुसलमानांना कळालं की आता आपली संख्या वाढलेली आहे तेव्हा त्यांनी त्यांचा पठाण नावाचा खासदार निवडून दिला. रंजन चौधरीला आणि काँग्रेसला कळालं पण नाही की 5 वेळा आलेला निवडून खासदार पडला कसा. पण त्याच्या पुढे जाऊन एक गमतीची गोष्ट आहे, आपले 11 हिंदू उमेदवार उभा राहिले होते, त्यांना 5 लाख मतं पडली. पठाण हे टीएमसी कडून उमेदवार होते, त्यांना 5 लाखाच्या वर मतं पडली. दुसरे 2 मुसलमान उमेदवार उभा राहिले होते, त्यांना फक्त 2,500 मतं पडली. किती?
आपल्या 11 हिंदूंना 5 लाख पडली, त्यातली 80,000 जर इकडे आली असती तर रंजन चौधरी निवडून आले असते. ते कुठल्या पक्षाचे गटाचे आपल्याला माहित नाही, पण दगडापेक्षा वीट मऊ. म्हणजे तुम्ही समजून घ्या, मतदान करताना ते किती अत्यंत हुशारीने करतात. आता निवडणूक आलेत, आता काँग्रेसवाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिलेत. काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे, मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय, आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो. सगळ्यांना ठरवलं पाहिजे ना, भूमिका घेतली पाहिजे. अरे भूमिका घ्या ना. अरे परवा ती डुकरं इथं येऊन बोलली, काय बोलली? आम्ही अहमदनगर बोलणार, अहिल्यानगर बोलणार नाही. तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा. कलेक्टर अहिल्यानगर यांना माझं आव्हान आहे, या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार, त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्टचा लायसन रद्द करून टाका. ही मोहीम राहा 15 दिवस. ज्यांच्या दुकानावरती, ज्यांच्या दुकानाची बिल आहेत, पावती बुका, त्यांच्यावरती ज्याने अहमदनगर लिहिलं आहे त्यांचं लायसन रद्द करून टाका. माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे? तुम्ही सांगा, हात वर करून सांगा, योग्य आहे का अयोग्य? तुम्हाला अहमदनगर वाटतंय? अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही. इथं कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला, केंद्र सरकारनं निर्णय केला, अहमदनगरचं नाव खोडून टाकलं, अहिल्यानगर केलं, औरंगाबादचं नाव खोडून टाकलं, छत्रपती संभाजीनगर केलाय, तिकडं उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव केलाय, तिकडं इस्लामपूरचा निर्णय घेतलाय, ईश्वरपूर केलाय.